जिल्हा परिषदेत काय होणार आहे याचे छोटे छोटे अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। काँग्रेसच्या राजकारणामध्ये इथून पुढं अत्यंत उज्ज्वल भविष्य आहे, हेही या मतपेढीनं सांगितलेलं आहे। अमित देशमुखांनी खिंड लढवली, एकट्यानं लढवली, ते एकट्या अमित देशमुखांनी ही निवडणूक लढवली आणि हा जो चक्रव्यूह होता सगळ्या नेत्यांनी, विरोधी नेत्यांनी त्यांना घेरलेलं होतं। चक्रव्यूह भेदणारे अभिमन्यू एकमेव अमित देशमुख ठरले। महाराष्ट्रात जर हा प्रयोग झाला असता तर तो माझ्या मते अत्यंत यशस्वी झाला असता। त्यामुळं वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसशी झालेली युती, ही युती हा त्यांच्या अतिशय चतुर अशा राजकीय खेळीचा परिणाम होता। वंचितनं इथं 80 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळाला। आंबेडकर या ठिकाणी आले, प्रकाश आंबेडकरांची सभा एकत्रित झाली। तो रिफ्लेक्ट कसा एकदम लोकांपर्यंत आणि जनतेपर्यंत आहेत ही मतं भरभरून त्यांनी वंचितला दिली आणि काँग्रेस लातूरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला किंवा लातूरच्या नेत्यांना आणि जे आहेत प्रकाश आंबेडकर एकत्र येत या ठिकाणी युती कायम झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र महाराष्ट्रात ते का जमलं नसावं असं वाटतं तुम्हाला? जसं काँग्रेस विरुद्ध सगळे झाले तसं थेट सामना आता कसा असणार आहे जिल्हा परिषदेचा? ज्या पद्धतीने सगळ्या नेत्यांनी अमित देशमुखांना घेरलेलं होतं, लातूर महानगरपालिकेचे जे आहे ते निकाल हाती आलेले आहेत। यामध्ये जे आहे ते काँग्रेसनं लातूरमध्ये सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळालं। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र येत ही सत्ता मिळवली आहे। या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत जयप्रकाश दगडे सर, ज्येष्ठ पत्रकार आहेत लातूरचे। कशा पद्धतीची हे सगळं दोघं एकत्र येण्याचा कशा पद्धतीनं काँग्रेसला थेट फायदा झाला? नमस्कार। लातूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि काँग्रेस आणि वंचितची आघाडी हा लोकांच्या औत्सुक्याचा विषय होता। या आघाडीचा कितपत परिणाम निकालावर होईल, काँग्रेसच्या मतदानावर कितपत परिणाम होईल, याकडं राजकीय विश्लेषकांचं विशेष लक्ष होतं। आणि आता जाहीर झालेल्या निकालावरून असं स्पष्ट होत आहे की वंचितला, या आघाडीमधल्या वंचित बहुजन आघाडीला 5 जागा काँग्रेसनं दिल्या होत्या आणि 65 जागा काँग्रेसनं लढवल्या। यापैकी 43 जागी काँग्रेस विजयी झाली आणि 5 पैकी 4 जागा मिळून वंचित घवघवीत मतानं निवडून आलं। हा स्ट्राईक रेट जर पाहिला आपण तर इतर ज्यावेळेस युत्या आणि आघाड्या होतात त्यावेळेस पहिला प्रयोग असतो त्यावेळेसचा वेगळा असतो। मात्र वंचितनं इथं 80 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळाला। काँग्रेस आणि वंचितचा प्रयोग या अगोदर झाला असता तर काय झाला असतं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात जर हा प्रयोग झाला असता तर तो माझ्या मते अत्यंत यशस्वी झाला असता आणि एक वेगळं समीकरण महाराष्ट्रात उदयाला आलं असतं। परंतु ही आघाडी होऊ शकली नाही। यावेळेस हा प्रयोग झाला आणि त्याचं प्रत्यंतर या निकालामध्ये आलं, लातूरमध्ये आलेलं आहे। त्यामुळं वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसशी झालेली युती, ही युती हा त्यांच्या अतिशय चतुर अशा राजकीय खेळीचा परिणाम होता आणि या राजकीय खेळी या निवडणुकीत यशस्वी झाली। मागील काही दिवस सगळ्या चर्चा सुरू असताना ज्यावेळेस आंबेडकर या ठिकाणी आले, प्रकाश आंबेडकरांची सभा एकत्रित झाली, तो रिफ्लेक्ट कसा एकदम लोकांपर्यंत आणि जनतेपर्यंत गेला? बाळासाहेबांना डॉक्टर प्रकाश आंबेडकरांना मिळालेला जो रिस्पॉन्स आहे, हो ना, आपलं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना मिळालेला जो प्रतिसाद आहे त्यांच्या सभेला, तो प्रतिसाद अतिशय चांगला होता आणि दलित समाजाची जी मतं आहेत, जी आंबेडकरवादी मंडळींची जी मतं आहेत, ही मतं भरभरून त्यांनी वंचितला दिली आणि काँग्रेस आघाडीतल्या काँग्रेस उमेदवारांना दिली। लातूरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला किंवा लातूरच्या नेत्यांना आणि जे आहेत प्रकाश आंबेडकर एकत्र येत या ठिकाणी युती कायम झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र महाराष्ट्रात ते का जमलं नसावं असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, त्याला अनेक कारणं असू शकतात। एक तर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला होता आणि स्वबळाचा नारा दिल्यामुळं एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांना आला असावा, पण तो अर्थात थोडासा आत्मविश्वासाचा सुद्धा अतिरेक झाला असावा आणि त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं। परंतु महाराष्ट्रात ही युती होऊ शकली नाही। जागा वाटपावरून म्हणा, त्यांनी जागेची वंचितनं केलेली मागणी काँग्रेसला पटली नसावी किंवा काँग्रेसच्या गणितामध्ये, राजकीय गणितामध्ये ते बसलं नसावं, म्हणून ती युती होऊ शकली नाही। परंतु लातूरमध्ये झाली आणि लातूरमध्ये
अतिशय समजूतदारपणे ही युती केली. 5 जागा वंचितला काँग्रेसनं सोडल्या, अमित देशमुखांनी सोडल्या, त्याचं त्यांना भरपूर फळ मिळालं. जिल्हा परिषद निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा फॅक्टर चालू शकतो का? कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या गोष्टींकडं? कारण जे शहरी मतदार असतो तो वेगळा असतो आणि ते ग्रामीण मुद्दे वेगळे असतात आणि निवडणूक ही वेगळी असते. वंचित आणि काँग्रेसची जी आघाडी आहे, काँग्रेस आणि वंचितची जी आघाडी आहे, या आघाडीला ग्रामीण भागामध्ये सुद्धा यश मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की शहरातले प्रश्न वेगळे असतात, महानगराचे प्रश्न वेगळे असतात आणि ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे असतात. ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं शेवटी कसं असतं आहे की हे सगळे प्रश्न सामान्य मतदारांच्या मनाला स्पर्श करून गेलेले असतात. हे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात. ग्रामीण भागामधला दलित समाज आणि शहरी भागातला दलित समाज याच्यात बेसिकली काय फरक आहे? त्यांची मानसिकता जी आहे, वर्षानुवर्ष हा प्रस्थापितांच्या दबावाखाली दबलेला जो समाज आहे, त्या जोखडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मुक्त केलं आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे समाजभान आलेलं आहे, या समाजभानाला शेवटी न्याय कोण देऊ शकेल? तर त्यांना प्रकाश आंबेडकर याला न्याय देऊ शकतील अशा भावनेनं लातूरमधला जो समाज आहे तो समाज वंचितच्या पाठीशी उभा राहिला. आणि परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितला जे यश मिळालं इथं आणि एक प्रकारची हवा निर्माण झाली वंचित बहुजन आघाडीची, त्याचाही परिणाम, ती हवा अजून ओसरलेली नाही, ती हवा अजून ओसरलेली नाही असंही त्याचा एक अर्थ आहे. पण ग्रामीणमध्ये मला असं वाटतं आहे की काँग्रेसनं वंचितची आघाडी जर केली तर ग्रामीणमध्ये सुद्धा यांना यश मिळू शकेल. लातूरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमध्ये देखील तितकंसं आपल्याला त्यातला इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही किंवा सोलापुरात देखील पाहायला मिळालं नाही. लातूर हे वेगळं कसं ठरलं या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्रीकरणाचं या प्रयोगाला? कसं आहे, त्याच्यासाठी लातूरची जी सामाजिक पार्श्वभूमी आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. या शहराला अतिशय सुसंस्कृत असा वारसा नेत्यांच्या रूपानं लाभत गेलेला आहे. म्हणजे केशवराव सोनवणेंच्यापासून यात तुम्ही लक्षात घ्या की लातूरमध्ये जातीय दंगे झालेले आहेत का? जातीय दंगे नाहीत. इथं अतिशय सलोख्याचं आणि सामंजस्याचं वातावरण, जातीय वातावरण, म्हणजे ही जी मानसिकता आहे, शांतताप्रिय लोक, एक तर हे शहर व्यापारी आहे, त्यामुळं इथले लोक शांतताप्रिय आहेत. त्यांना बाहेर काही जातीय विद्वेष असेल, विषमता असेल, त्याच्यावरून काही आंदोलनं, दंगे धोपे झाले असतील, परंतु लातूरमध्ये मात्र एक अपवाद मला वाटतं 1991-93चा काहीतरी अपवाद आहे. गणेश विसर्जनाच्या याच्यात एका मद्यपीनं काहीतरी वर हवेत बाटली फेकली आणि त्याच्यावरून गैरसमजावरून एक वादळ निर्माण झालं होतं. पण ते तेवढे पुरतंच. त्याच्यानंतर त्याचे पडसाद काही उमटलेले नाहीत आणि त्याची दंगलही, म्हणजे त्यातून काही फार मोठी दंगल आली नाही. लगेच ताबडतोब हे शहर रात्रीतून शांत झालं. याचं कारण आहे की या शहराची संस्कृती जी आहे ही संस्कृती अतिशय समंजस आणि सुसंस्कृत आहे. मग जिल्हा परिषदेला याचा कसा व्यापक परिणाम होऊ शकतो? शहरातली शहरीकरणाची संस्कृती ग्रामीण भागापर्यंत आहे का आणि तिथंही हा व्यापक परिणाम होऊ शकतो? कसं आहे की मी मगाशी बोलल्याप्रमाणे दलित समाजाची, शोषित समाजाची, कष्टकरी समाजाची मानसिकता आणि शहरातल्या कष्टकरी समाजाची आणि दलितांची मानसिकता याच्यात फार फरक करण्याचं काही कारण नाही ना. त्यांचे प्रश्न एकच आहेत, त्यांचे प्रश्न सामाजिक आहेत, हे प्रश्न एकच आहेत, आर्थिक प्रश्न आहे. तेव्हा शहरातल्याही लोकांना हे प्रश्न सतावतात, ग्रामीण भागातल्याही लोकांना हे प्रश्न सतावतात. त्यामुळं आता तुम्ही म्हणताय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा आता पंचायत समिती निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये याचे पडसाद, या युतीचे पडसाद उमटतील का? तर मला असं वाटतं की उमटतील. परंतु एक लक्षात घ्या की जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या जिल्ह्यात लातूर वगळता बाकीचे सगळे जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी निवडून आले विधानसभेला, त्याच्यामध्ये BJP आहे, त्याच्यामध्ये अजितदादांचे NCP आहे. त्याच्यामुळं ठिकठिकाणचे जे आमदार आहेत, औसा असेल, निलंगा असेल, निलंग्यामध्ये दिग्गज नेते आहेत. संभाजीराव पाटलांच्या रूपानं निलंगा आहे, अभिमन्यू पवारांच्या रूपानं औसा आहे. परंतु 5 नेते आहेत, असे आमदार आहेत.
ज्याच्या विरुद्ध एकट्या आमदार अमित देशमुखांची सगळी प्रतिष्ठापनाला आहे. कशा पद्धतीचं झडपीतलं विचित्र असणार आहे? मग हे 4 नेते तुम्ही जे म्हणताय ना, ते लातूर शहर महापालिका निवडणुकीत होते ना. स्वतः सहकार मंत्री होते NCPच्या बाजूनं. NCP गेम चेंजर ठरल असं इथं लातूरमध्ये वाटत होतं आम्हाला. ही सांगा कशामुळे हे घडलं? एकदम त्यांचा एवढा कॉन्फिडन्स होता आणि एका जागेवर त्यांना समाधान मानावं. याचं कारण असं आहे की अल्पसंख्य समाज जो आहे की जी त्यांचं गणित होतं की राष्ट्रवादी काँग्रेस जर मैदानात उतरली अजितदादांची, तर काँग्रेसची जी पारंपरिक मतपेढी आहे मुस्लिमांची आणि दलितांची, ही पारंपरिक मतपेढी फुटेल आणि या पारंपरिक मतपेढीची मतं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसला जातील. परंतु अल्पसंख्याकाच्या मनामध्ये हा संशय शेवटपर्यंत राहिला की शेवटी वर यांची महायुती आहे आणि हे निवडून आले तरी ते एकत्र येऊ शकतात. आणि तसं जाहीरही केलं होतं की आम्ही निवडणुकीपुरते मित्रत्वाची लढाई आहे आणि आम्ही नंतर एकच आहोत. म्हणजे हे जे आहे हा डाऊट होताच त्यांना. म्हणून मग आपण राष्ट्रवादीला जर मत दिलं तर ते मत भाजपलाच आहे, भाजपलाच जाईल असं त्यांचं धारणा होती आणि ती धारणा दूर करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काही यशस्वी झालं नाही. शेवटचा प्रश्न की या सगळ्या याच्यात जर यशस्वी ठरला असेल प्रयोग, तर पॅन लेवल महाराष्ट्र कसा फरक पडू शकतो? झडपीतला तो प्रयोग यशस्वी किंवा झडपीत हा राबवू शकते का वंचित आणि काँग्रेस? कोणता प्रयोग? काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्याचा हा प्रयोग जो झालेला आहे तो महाराष्ट्रभरात राबवला जाऊ शकतो काय? महाराष्ट्रात यांनी जर हा प्रयोग राबवला तर झेडपीमध्ये सुद्धा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा याचा काँग्रेसला फायदा होईल. येणारी निवडणूक कशी असणार आहे? वेगळी आहे का ह्याच ट्रेंडिंग मुद्द्यांवरती होणार आहे? पुन्हा लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीवर इर्दगिर्द हे सगळी निवडणूक होईल का? लातूरपुरतं बोलायचं झालं, लाडक्या बहिणीचा मुद्दा आहेच. लाडकी बहीण अमुक तमुक या गोष्टींमुळं महायुतीला किंवा BJPला तो फायदा होतोच आहे. शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या तो भाग होणारच आहे तो फायदा. परंतु इथले जे भावनिक मुद्दे आहेत महापालिकेचे, लातूरचे, ते भावनिक मुद्दे आता फारसे चालणार नाही ग्रामीण भागामध्ये. थेट लढाई कशी असणार आहे? थोडक्यात सांगा एका वाक्यात की थेट सामना कसा होणार आहे? इथं जसं काँग्रेस विरुद्ध सगळे झाले तसं थेट सामना आता कसा असणार आहे जिल्हा परिषदेचा? जिल्हा परिषदेचा थेट सामना दुरंगीच होईल. काँग्रेस आणि भाजप याच्यामध्येच होईल. 4 मतदारसंघांमध्ये भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इकडं उदगीर आणि अहमदपूरला आहेत आणि औसा आणि निलंग्यामध्ये BJPचे लोक आहेत विधानसभेला निवडून आलेले. त्यामुळं या विरोधी काँग्रेसच्या ज्या विरोधी पक्षातले म्हणजे ते भाजप आणि हे तिकडं आहेत आणि लातूरचे एकमेव अमित देशमुख हे आहेत. परंतु एक या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे लातूरमध्ये की आता हे गणित पुढं चालतं की नाही ग्रामीण भागात हेही पाहण्यासारखं आहे की लातूरमध्ये एकट्या अमित देशमुखांनी ही निवडणूक लढवली आणि हा जो चक्रव्यूह होता सगळ्या नेत्यांनी, विरोधी नेत्यांनी त्यांना घेरलेलं होतं. आरोप प्रत्यारोप होत राहिले, परंतु लातूरमध्ये शेवटी हा चक्रव्यूह भेदणारे अभिमन्यू एकमेव अमित देशमुख ठरले. अमित देशमुखांच्या मदतीला प्रदेशचा कोणताही नेता इथं आला नाही, मदतीला आला नाही. याचा अर्थ त्यांचं नियोजन असेल, इथं अमित देशमुख पुरेसे आहेत असं श्रेष्ठींनाही आत्मविश्वास वाटला असेल. अमित देशमुखांनी खिंड लढवली, एकट्यानं लढवली आणि त्याचं प्रत्यंतर आलं. व महाराष्ट्रात काँग्रेसच्या ताब्यात निर्विवादपणे आलेली फक्त लातूर नगर परिषद महानगरपालिका आहे हे तर या निकालानं सिद्ध केलं आणि अमित देशमुखांचं कर्तृत्व त्यातून सिद्ध झालं. अमित देशमुखांना या निवडणुकीमुळं महापालिकेच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, काँग्रेसच्या राजकारणामध्ये इथून पुढं अत्यंत उज्ज्वल भविष्य आहे हेही या मतपेढीनं सांगितलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा काय परिणाम होणार आहे, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्याचा रिफ्लेक्ट होईल का आणि तो कशा पद्धतीने होईल. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी अमित देशमुखांना घेरलेलं होतं त्यातून ते कशा पद्धतीने बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रभरात हा प्रयोग चर्चेला जातोय त्यावर देखील सगळ्यांच्या नजर आहेत. जिल्हा परिषदेत काय होणार आहे याचे छोटे छोटे अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
इथेच थांबूया. धन्यवाद.